सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस.ए. चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो. आपण विजय संगीतातून गीत नंबर 163 आणि उपासना संगीत गीत नंबर 568 सैनिकांनो धैर्य धरा युद्धी राहा स्थिर हे मंडळीच्या चालीवर गाव 163. सैनिकांनो धैर्य धरा युद्धी राहा स्थिर पुढे चालणारा ख्रिस्त महावीर जय जयकार करा यश मिळते सायंकाळी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते सर्वदा संग्य वैरी हल्ला करीती बाण येते आमावरी शूर पडती जय जयकार करा यश मिळते सायंकाळी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते तो वैराचा सरदार साच बलवान ख्रिस्त परी तारणारा कैवारी महान जय जयकार करा यश मिळते सायंकाळी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते सैनिकांनो कादरावे झुंजता जशी शेवटास युद्ध न्यावे वीरा ख्रिस्ताशी जय जयकार करा यश मिळते सायंकाळी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. संपूर्ण दिवसभर आमच्या दयाळू प्रभूने आम्हाला सांभाळलं, लागणारी कृपा अनुग्रह दिला व ज्या ज्या कार्यात आपण हात घातला ते प्रत्येक कार्य प्रभूने आशीर्वादित केलं. यासाठी आभार मानित व येणारं जे पवित्र वचन आहे ते सन्मान्य रेव्हरंड जे.एच. पठारे पाळकसाहेब यांच्याकडून आहे. मी सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसाहेब आपणाला विनंती करेन की आपण पुढे यावं. दिवसभरासाठी आभार मानित येणाऱ्या वचनासाठी आपण प्रार्थना करावी. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर कृपाळू आणि दयाळू परमेश्वर देव बापा, तुला धन्यवाद देतो, तू स्तुती करतो. तुझे दास म्हणून या सायंकाळी पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे मनन चिंतन करण्याची एक अनमोल संधी आम्हा सर्वांना तू दिलीस. याबद्दल देवबापा मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. या सायंकाळी तुझी मंडळी म्हणून, तुझे विश्वासणारे दास म्हणून आणि विशेष करून आज या सायंकाळी ऑनलाईन सभेमध्ये सामील होणाऱ्या सर्व मंडळी म्हणून देवबापा, देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्म्याच्या नावाने आम्ही तुला शरण येतो. तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. आज दिवसभर तू आम्हाला अद्भुतरित्या चालवलंस, तुझी कृपा पुरवलीस.
आरोग्य दिलंस प्रभू, एवढंच नाही तर तू आम्हा सर्वांचं संरक्षण केलंस. त्या पलीकडे आमच्या दैनंदिन आणि आवश्यक असणाऱ्या गरजांचा पुरवठा तू केलास. आणि यथवर द्या बापा तू आम्हा सर्वांचा विश्वास आणि सहाय्य केलंस. या तुझ्या उपकारांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तू स्तुती करतो, तुला शरण येतो. तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. कळत नकळत आमच्या आणि मंडळीच्या जीवनामधून तुला न आवणाऱ्या गोष्टी, अपराध, पाप घडले असतील तर येशू ख्रिस्तामध्ये त्या सर्वांची तू क्षमा कर. आणि तुझ्या क्षमेचा एक नवीन आनंद व आशीर्वाद या सायंकाळी आम्हा सर्वांना येऊ दे, अशी प्रार्थना आणि विनंती करतो. असं तुझं वचन तुझे दास रेव्हरंड पठारे पाळक साहेब यांच्याद्वारे तू आमच्याकडे मंडळीकडे आणत असताना प्रभुदेवापा ते वचन समजण्यासाठी लागणारी स्वर्गीय कृपा आणि ज्ञान मंडळीसह आम्हा सर्वांना तू दे. पवित्र आत्म्याचे नवीन मार्गदर्शन तू कर. तुझे दास तुझ्या पवित्र वचनामधून बोलत असताना प्रभुदेवापा त्यांनाही पवित्र आत्म्याचे नवीन सामर्थ्य दे. त्यांच्या ओठा जिभेला स्पर्श कर. आणि द्या बापा तुझं वचन आज आम्हाला काय सांगत आहे, कोणती आज्ञा करत आहे, कोणतं शिक्षण देत आहे, कोणता आशीर्वाद देत आहे, ते स्वीकारण्यासाठी तू मंडळीसह आम्हा सर्वांच्या मनाची तयारी कर. आणि आमच्या एकत्र येण्याच्याद्वारे द्या बापा केवळ तुझं आणि तुझं गौरव दे. ही वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. मी सन्मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेबांचं सर्व ऑनलाईन बघणाऱ्यांच्या वतीने व येथे उपस्थित असलेल्या सर्व प्रियजनांच्या वतीने स्वागत करतो आणि विनंती करतो की पुढील मननासाठी आपण पुढील सेवा करावी. थँक्यू पाळक साहेब. आजच्या या सायंकाळच्या मननामध्ये जे ऑनलाईन जोडले गेले त्या सर्वांना आणि जे चर्चमध्ये प्रभूचे दास आहेत त्या सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आजच्या सायंकाळचा मननाचा जो शास्त्र भाग आहे तो लुकाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 11 ते 24पर्यंत. आता हा शास्त्र भाग आपण वाचणार नाही कारण हा लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आपल्याला या तिन्ही दाखल्यांचा स्पष्टीकरण मिळत आहे. अनुपाळकांनी काल हरवलेल्या नाण्याबद्दल ते बोलले, वचन 1 ते 10 आणि मग 11 तर 24पर्यंत जे वचन आहेत या 3 दाखल्यांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 3 प्रकारचा आनंद आपल्याला सांगितलेला आहे. आणि पहिला जो दाखला त्याने सांगितला हरवलेलं नाणं म्हणजे सापडल्याचा आनंद पहिल्या दाखल्यामध्ये आहे वचन 1 ते 11. दुसरा जो आनंद आहे तो परत फिरण्याचा, मागे वळण्याचा आनंद. आणि उधळा पुत्र तो परत घरी आला, परत माघारे फिरला, त्याचा आनंद आहे. आणि तिसरा जो आनंद आहे याच दाखल्यामध्ये मोठा भाऊ त्याच्याबद्दल लिहिलेला आहे जो क्षमेचा आनंद. आणि हा क्षमेचा आनंद आता हे दोन्ही आज या दाखल्यामध्ये आपण जोडून ऐकणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने हे दाखले जरी शास्त्री आणि परुषी यांना उद्देशून हे सांगितलेले आहे तरी आपण बालपणापासून संडे स्कूल पासून जो आवडता विषय आहे आणि जी गोष्ट वारंवार ऐकली गेलेली आहे ती उधळ्या पुत्राची, हरवलेल्या मेंढराची, हरवलेल्या नाण्याची. आणि म्हणून संडे स्कूलमध्ये आपल्याला ती आवड निर्माण व्हावी म्हणून त्या गोष्टी रूपाने अतिशय चांगल्या प्रकारे रंगवून आपल्याला ती दाखले समजलेले आहेत. आणि संडे स्कूलचा विषय निघाल्यामुळे D.L. मुडी यांचं एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. D.L. मुडी ते देखील शिकागोमध्ये संडे स्कूल चालवत होते आणि त्यांच्या संडे स्कूलच्या वर्गामध्ये जे लेकरं होते त्यामध्ये एक मुलगा फार दुरून पायी चालत तो संडे स्कूलला यायचा. आणि मग हा इतक्या दुरून पायी येत आहे, संडे स्कूल अटेंड करत आहे. मग त्यांना वाटतं की हा मुलाला आपण जवळचं त्यांच्या संडे स्कूलचं कुठेतरी आपण त्याला जाण्यासाठी मार्गदर्शन करू. म्हणून त्यांनी त्या मुलाला जवळ घेतलं आणि त्याला म्हटलं की बाळा तुझ्या घराजवळ एखादं संडे स्कूल जवळ नाही का तुला. आणि मग त्या मुलाने सांगितलं सर
माझ्या घराशेजारी 2-3 संडे स्कूल भरतात. मी तिथं जातो, परंतु जे कटू अनुभव त्या मुलाने सांगितले त्यावरून डी.एल. मूडींच्या मनामध्ये फार दुःख झालं. संडे स्कूलमध्ये शिकणारी लेकरं, त्यांच्या मनावर होणारा जो आघात, त्याबद्दल आपल्याला अनेक उदाहरणं आहेत. कार्ल मार्क्स, जो ज्याने कम्युनिस्ट स्थापन केलं, तो एक संडे स्कूलचा विद्यार्थी. संडे स्कूलच्या टीचरचं वागणं, बोलणं आणि कृती ह्याच्यामध्ये फरक दिसला. आणि तो कार्ल मार्क्स देवाच्या प्रीतीबद्दल प्रश्न विचारी आणि त्या बाईला राग आल्यामुळं तिने फार रागात त्याला उत्तर दिलं. आणि मग त्याला वाटलं की देवप्रीती आहे आणि ह्यांच्या ठाई प्रीती नाही, हे सगळं व्यर्थ आहे. त्याने विश्वास त्यागला आणि नास्तिक बनला. तो आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण डी.एल. मूडीच्या या उदाहरणामध्ये संडे स्कूलच्या मुलाला जे उत्तर त्या मुलाने दिलं, असं म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये जे पापी लोक देत, कारण शास्त्री, परुषी आणि हे यहुदी यांच्या जाचाला कंटाळून हे पापी लोक येशू ख्रिस्ताला अशा प्रकारचं उत्तर देत, कारण त्या लोकांमध्ये मिसळत असताना, बसत उठत असताना हे यहुदी लोक, हे शास्त्री, परुषी लोक, हे कट्टरवादी, ते ह्या लोकांना या प्रकारची दुय्यम वागणूक देत होते. आणि तशीच वागणूक संडे स्कूलमध्ये असं म्हटलं की लेकरांना दिली जाते. जे जवळचे आहेत, आपले आहेत, त्यांच्यावर फार प्रीती करायची. जे अनोळखी आहेत, जे परकी आहेत, त्यांना जरा तिरस्काराने, द्वेषाने वागवलं जायचं. आणि हे लेकरांच्या मनावर ह्या गोष्टी फार परिणाम करतात. महत्त्वाची बाब, प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना त्याने जास्तीत जास्त पापी लोकांना आकर्षित केलं. म्हणून असं म्हटलं की येशू ख्रिस्ताला ते शास्त्री, परुषी म्हणे हा पाप्यांचा मित्र आहे. पाप्यांच्याच घरी जातो, जेवायला जातो, त्यांनाच आमंत्रण करतो, त्यांच्यावर प्रीती करतो. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त तो आजही पापी लोकांवर फार प्रेम करतो. त्याला त्यांची काळजी आहे आणि त्या काळजीमुळे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आपल्याकडे बोलवतो. त्याला त्यांची गरज माहीत आहे की ह्या समाजात त्यांना या प्रकारची वागणूक दिली जाते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने हे 3 दाखले ह्या लोकांना उद्देशून दिलेले आहे. याच्या मागे प्रभूचा उद्देश हा होता की येशू ख्रिस्ताला हरवलेल्या लोकांबद्दल, ज्या मंडळांमध्ये हरवलेले आत्मे आहेत त्यांच्याविषयी कळवळ आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने हे 3 दाखले हरवलेले आहेत आणि ते सापडल्याचा आनंद. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला 3 शब्दामध्ये हे व्यक्त करायचं आहे. 3 शब्दामध्ये संक्षिप्त रीतीने त्याने मांडलेलं आहे की हरवणे, सापडणे आणि आनंद व्यक्त करणे. हरवलेलं नाणं आहे ते घरातच हरवलेलं आहे. आणि असं म्हटलं की स्त्रिया आणि मुली त्यांना आवडणारी ही गोष्ट आहे. जर नाणं, आता ते गळ्यातले ते माळा असतात किंवा त्याला काय ते जुने म्हातारे लोक ते घालायचे ना, काय त्या सरीमध्ये त्या नाण्या टाईप दिसतात, त्या गोल, त्या प्रकारचे दागिने, अलंकार आपल्या शरीरावर घालत आणि हे सौभाग्याचं, अलंकाराचं लेणं म्हणून फार मानाने गळ्यात वागवत. या 10 पैकी एक हरवलं त्या बाईचं आणि घरात हरवलं. आपल्याला त्या दाखल्यातून समजतं की तिने दिवा लावून, झाडून, झुडून आणि ते सापडल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. म्हणजे हरवलेलं ते सापडलं त्याबद्दल आनंद व्यक्त केला. मेंढरू हरवलं, ते सापडलं त्याच्याबद्दल आनंद व्यक्त केला. फक्त एकच आहे की हा हरवलेला मुलगा तो सापडला नाही, तो परत आला. आणि आनंद व्यक्त करणं 3 या दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. त्याचा उद्देश वेगळा आहे. हे 3 दाखले, परुषी आणि शास्त्री, येशूच्या या प्रकारे वागण्यामुळे ते लज्जित झालेले होते. अतिशय लज्जित, म्हणजे ह्या पातक्यांवर हा प्रेम करतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर दोषारोप ते लावत होते. त्यांना उत्तर देण्यासाठी प्रभूला हे 3 दाखले द्यावे लागले. येशूला दोषारोप देणं हे त्यांचं एकच काम होतं.
कुठं त्याला पकडावं, कुठं धरावं, संदेश ते शोधत होते. एवढंच पुरण होतं म्हणून ते म्हणत की येशू पापी लोकांना आमंत्रण देतो, त्यांना शिक्षण देतो. येशू त्यांच्यासोबत जेवायलाच बसतो, त्यांच्या घरी जातो. आणि हे त्यांना समजलं नव्हतं की का प्रभू येशू ख्रिस्त हे करत आहे. लुकाचे शुभवर्तमान 19 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये त्या जक्क्याच्या घरी येशू आला त्यावेळेस तिथं लिहिलेलं आहे की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आला. या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मसीहा जो आलेला आहे, जे हरवलेले आहेत त्या पाप्यांना शोधाव्यासाठी आला आणि त्यांचं तारण कराव्यासाठी आलेलं आहे. हे या शास्त्री पुरुषांना समजलं नव्हतं. ते धार्मिक पुढारी स्वतःला हरवलेले आहेत हे मानायलाच तयार नव्हते. ते स्वतः आंधळे वाटाडे आहेत. प्रभूंनी किती त्यांना ताडण केलं आणि म्हणून असं म्हटलं की ते खऱ्या अर्थाने देवाच्याच घरामध्ये राहून ते हरवलेले आहेत. ह्या 15व्या अध्यायामध्ये फार मोठा संदेश प्रभू येशू ख्रिस्त देत आहे की देव पश्चातापी पाप्यांना आमंत्रण देतो आणि त्यांची क्षमा करतो. पश्चातापी जे पापी आहेत त्यांना आमंत्रण देतो आणि त्या आमंत्रणाचं जे स्वीकार करतात त्यांना तो क्षमा करतो. तारणाविषयी ज्या 2 भूमिका आपण यामध्ये मांडलेल्या आहेत. पहिली देवाची भूमिका आहे म्हणजे मेंढपाळाची भूमिका. तो मेंढपाळ हरवलेले शोधण्यासाठी त्या जंगलामध्ये किंवा जिथं तो गेला असेल चारायला ते मेंढरं त्या ठिकाणी त्याची भूमिका आहे. स्त्री तिची भूमिका आहे घरात हरवलं म्हणून ती घरातच शोधत आहे. नाही तर नाणं घरात हरवलं आणि ती बाहेर शोधायला गेली नाही. तिने कसून शोध घेतला आणि मग ते सापडलं. या मेंढपाळाने ते मेंढरू शोधण्यासाठी एवढं आटापिटा करून त्याचा शोध करून ते आणलं आणि म्हणून असं म्हटलं की ही देवाची भूमिका आहे. देव शोधत आहे आणि ते सापडल्याबद्दल आनंद व्यक्त करतो. पण ह्या दुसऱ्या ज्या दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने या उधळ्या पुत्राच्या दाखल्यामध्ये मनुष्याची भूमिका या उधळ्या पुत्राच्या रूपाने त्याने स्वतःहून पश्चाताप केला. स्वतःहून तो परत घरी आला आणि म्हणून असं म्हटलं की ही दैवी आणि एक मानवी बाजू आहे. स्वतःहून परतणं त्याच्या मागे फार मोठा उद्देश प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचा आहे. या अध्यायामध्ये जे ध्येय सांगितलेलं आहे तो ते ध्येय एकच आहे, आनंद. आणि 3 प्रकारचा आनंद आपण आधी पण ऐकलं. कोणीतरी म्हटलेलं आहे की आनंद हा स्वर्गातील अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपण गाणं म्हणतो ना, म्हणजे स्वर्गामध्ये आपण जाऊ त्यावेळेस आम्हाला तिथं आनंद राहील. तिथं रडणं नाही, दात खाणं नाही, आम्हाला क्लेश नाहीत, आम्हाला आनंद आहे. आणि प्रभूबरोबर असल्याचा जो स्वर्गीय आनंद आहे तो अति मोलवान आहे. म्हणून ही स्वर्गातील अतिशय महत्त्वाची बाब आहे, तो आनंद आहे. आणि तुम्ही आणि मी हा आनंद वाटून घेऊ शकतो. प्रभूने म्हटलं नाही की तुमच्या जीवनाच्या पुस्तकात नाव आहे म्हणून तुम्ही आनंद व्यक्त करा, तुम्हाला भूत वश होतात त्याचा आनंद म्हणू नका. वाटून घेणं म्हणजे चला आता हे हरवलेलं होतं ते मला सापडलेलं आहे, माझ्याबरोबर तुम्ही आनंद करा. आपण तो आनंद वाटून घेऊ शकतो. स्वर्गीय आनंद आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळालेला आहे, तो आपण इतरांना वाटून देऊ शकतो. म्हणून पहिला जो आनंद आपल्याला सांगितला कालच्या उदाहरणामध्ये सापडण्याचा आनंद, ते हरवलेलं नाणं सापडल्याबद्दल, हरवलेल्या मेंढराबद्दल तो जर दाखला या प्रकारे सांगितला प्रभू येशू ख्रिस्ताने की पुरुष आणि जे मुलं आहेत, जे जेंट्स आहेत त्यांना आवडावं म्हणून प्रभूने मेंढपाळाची गोष्ट सांगितली. म्हणून ह्याच्यामध्ये फरक आहे. स्त्रियांसाठी तो दाखला आहे हरवलेल्या नाण्याचा, पुरुषांसाठी हरवलेल्या मेंढराचा आहे. दोन्हीचा भावार्थ एकच आहे. तर या गोष्टीमधून आम्हाला आनंद व्यक्त करणं हे आहे. दुसरा जो आनंद आहे परत येण्याचा 15 अध्याय 11 ते 24 मध्ये, आणि मग क्षमेचा आनंद 15, 25 ते 32 हा थोरला भाऊ त्याच्या संबंधाने. शास्त्री परुषी यहुदी यांचं हे प्रतीक आहे थोरला बंधू.
आणि मग तो आपण त्याच्याकडं वेळ मिळाला तर थोडक्यात पाहू. परंतु आज या म्हणण्यामध्ये परत येण्याचा जो आनंद आहे त्या आनंदाबद्दल आपण थोडा विचार करू. उधळ्या पुत्राची गोष्ट, त्याला वेगळ्या नावाने आपण बोलतो ना, उधळ्या पुत्र, उन्हाळ मुलगा, हरवलेला मुलगा. आणि त्या मुलाबद्दल असं म्हटलं की उधळणं, उडवणं, नाश करणं. त्याने आपल्या वडिलांची धनसंपत्ती उधळपट्टी केली. एवढंच नाही, जे काही हक्काचं होतं त्याने मागून घेतलेलं ते सर्व बर्बाद केलं. आणि या दाखल्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताला हा इतकाही बदमाश, इतकाही तो उधळा, इतकाही त्याने सगळ्या प्रकारच्या जगिक आनंदामध्ये, जगिक ख्याली खुशालीमध्ये हे सर्व बर्बाद केलं, तरी परत आला पश्चातापी होऊन. म्हणून त्या पित्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त दाखवत आहे की त्याचा पिता किती प्रेमळ आहे. हा म्हणतो की आता मी उठून माझ्या बापाकडे जाईल. माझ्या बापाच्या घरी ते नोकर चाकर किती खातात, त्याचे किती रेलचेल आहे. त्यांच्यापैकी एक मी सेवक म्हणून, नोकर म्हणून मी बापाला सांगेल मला नोकर म्हणून ठेवा. तो मुलगा घरी येत आहे आणि तो बापाला सांगण्याच्या आधीच तो बाप उठून त्याला गळ्यात गळा घालून, छातीला छाती लावून, आलिंगन देऊन त्याला अंगीकारतो. म्हणून त्या प्रेमळ पित्याचं चित्र प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी रेखाटलेलं आहे. पिता हरवलेला पुत्रा शोधायला जात नाही. हा मुलगा गेला, तो हरवला, कारण तो बाप म्हणतो ना, हा माझा मुलगा मेला होता, तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो मला सापडेला आहे. परंतु ह्या मुलाला शोधण्यासाठी हा बाप गेला नाही, तर मुलाला पित्याच्या सर्व चांगुलपणाची आठवण झाली की माझा पिता किती चांगला आहे. त्याचं गुण की त्या बापाने, त्या मुलाने हट्ट केला, मला माझं सगळं द्या, देऊन टाकलं, सगळं उधळपट्टी केली, माझा बाप मला स्वीकारल, अंगीकारल, हा विश्वास होता. तो परत आला आणि त्या बापाने त्याच्यावर एवढी दया केली. त्याला म्हटलं नाही की तू पश्चाताप केला का, तू असं केलं का, एक शब्द तो बोलला नाही. आणि म्हणून असं म्हटलं की ज्यावेळेस एक पापी पश्चाताप करायला तयार होतं, तो स्वर्गीय पिता त्याला आधी क्षमा करून टाकतो. देवाला काही ऐकण्याची गरज नाही की मी हे केलं, ते केलं, ते केलं, यादी वाचायची गरज नाही. देवाने ऑलरेडी क्षमा करून टाकलेले. म्हणून पिता हरवलेला पुत्रा शोधायला जात नाही, तर मुलाला पित्याची सर्व चांगुलपणाची आठवण होते की माझा पिता किती चांगला आहे. म्हणजे आमचा स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्त हे त्यांना सांगत आहे की तो किती चांगला आहे, किती त्याची दया, त्याचं कनवळपणा, आणि ते आठवा. आणि ज्यावेळेस ती आठवण होईल त्यावेळेस आपल्याला पश्चातापी अंतःकरण मिळेल. हा पिता क्षमा करून टाकतो. काय केलं तू त्याची त्याला पर्वा नाही, त्याला क्षमा केलेलं आहे. म्हणून असं म्हटलं की ह्या दाखल्यामधून येशूने काही गोष्टी दाखवलेल्या आहे. तो दूर देशी गेला, म्हणजे पिता जिवंत असता आपल्या मुलांना तो वाटणी करून देऊ शकतो त्याही काळामध्ये. आज पण आहे ना, आपल्या वडिलोपार्जित काही इस्टेट असेल तर ते जिवंतपणे करारनामा करतात, माझ्या मुलाला हे, त्या मुलाला ते. तसं या पित्याने या मुलाच्या हट्टापायी त्या वाटा, मोठ्या मुलाला, थोरल्या मुलाला डबल वाटा देत असत, ते त्याप्रमाणे केलेलं आहे. म्हणजे कर्तव्यापेक्षा सुख विलासामध्ये, बापाच्या घरामध्ये मिळालेल्या आशीर्वादापेक्षा बाहेरील दुरून दिसणाऱ्या गोष्टींना जास्त महत्त्व या मुलाने दिलं. आणि असं म्हटलं की त्यामुळे त्याच्या जीवनात समस्या उद्भवलेल्या. दूर देशा म्हणजे दूरचा प्रवास, घरापासून दूर, पित्यापासून दूर, म्हणजे सगळ्या गोष्टीपासून तो दुरावला. आणि जगेक आनंद उपभोगण्यासाठी सर्व त्याने धनसंपत्ती, सर्व काही त्याने खर्च करून टाकले, मित्र सोडून गेले, सगळं संपलं. आणि मग तो कामधंदा शोधू लागला. आणि मग आपल्याला माहीत आहे की डुकरं चारण्याची एक नोकरी त्याला मिळाली. त्यामध्ये समाधान न मानता की मी कोण आहे हे शुद्धीवर आला. तो माझा बाप कोण आहे
आणि मग इथं ह्या प्रकारचे जीवन जगण्यापेक्षा बापाकडे गेलेलं चांगलं म्हणून पश्चाताप त्याने केला. त्याने मन फिरावं. त्या मनात ठरवलं की माझं मन हे योग्य नाही, मी काय करत आहे इतक्या खालच्या दर्जाचं. आणि म्हणून असं म्हटलं की त्याचं मन बदललं. परिस्थितीविषयी त्याने विचार केला. ही परिस्थिती डुकरं खातात ते खावं वाटायला लागलं त्याला भुकेपायी पोटासाठी. आणि ती परिस्थिती त्याला आपले विचार बदलायला कारणीभूत झाली. त्याने कबूल केलं की मी पापी आहे, मी स्वर्गाविरुद्ध बापा तुमच्या विरुद्ध मी पाप केलेलं आहे. पिता दयाळू आहे हे प्रभूला दाखवायचं आहे की तो नोकरांची इतकी चांगली काळजी घेतो तर तो माझी घेणार नाही का, मुलाला तो क्षमा करणार नाही का, याची खात्री त्याला होती. म्हणून त्याने म्हटलं मी उठून माझ्या पित्याकडे जाईल. त्याने कृती केली आणि मी पाप केलं आहे हे कबूल केलं. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आणखीन एक गोष्ट सांगते की तो पित्याकडे आला आणि पित्याने अति आनंदाने धावत जाऊन आपल्या मुलाचं स्वागत केलं. एवढंच नव्हे, त्यासाठी मोठी मेजवानी दिली, त्याचा आदर केला आणि संपूर्ण त्याचं काही ऐकून घेतलं नाही, आधी क्षमा करून टाकली. पुन्हा हक्क दिला त्याचा पुत्रत्वाचा की तू माझा मुलगा आहे. झगा मिळाला, अंगठी मिळाली आणि त्याच्याबद्दल एवढी मोठी मेजवानी. आणि या ठिकाणी आपल्याला देवाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवायचं की देव किती दयामय आहे. पाप्यांप्रती तो इतका प्रेमळ आहे की तो त्या पाप्यांना ह्या सर्व जगातल्या या घाणेरड्या मलिनतेपासून तो पवित्र शुभ्र वस्त्र तो त्यांना देतो. दागिना याचा अर्थ तितकाच हक्क, तितकाच अधिकार, आपल्या मुलाचा अधिकार त्याला तो देतो. एवढं नाही तर प्रभू चांगल्या भविष्याची खात्री पण त्याला देतो की आता तुला दास होण्याची गरज नाही, तू हक्कदार आहे, माझा मुलगा आहे. भले तू किती उधळलेला असेल, परत त्याचा कुटुंबामध्ये स्वीकार केला. आणि या ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या दाखल्यावरून ह्याचं चित्र आणि क्षमेचा आनंद त्याबद्दल त्या थोरल्या बंधूचं प्रभूने जे सांगितलेलं आहे ते खास करून या शास्त्री आणि पुरुषांना उद्देशून त्याने सांगितलं आहे. त्याने प्रथमतः त्याची प्रशंसा केलेली आहे की हा जो थोरला बंधू आहे त्याचे गुण, असं म्हटलं की तो इतका धार्मिक आहे, इतका नीतिमान आहे की त्याने बापाची एकही आज्ञा मोडली नाही. तो त्याचं सद्गुण इतके चांगले प्रशंसनीय आहेत की तो सतत कामामध्ये सतत कष्ट करत राहिलेला आहे, परिश्रम घेत होता. आणि असं म्हटलं की या थोरल्या बंधूला जर उपमा दिली तर तो संताच्या उपमेचा इतक्या लागूकरण त्याचं करता येईल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने या थोरल्या बंधूला इतका सन्मान दिला, इतका मान दिला, इतकी त्याची धार्मिकता उंचावली, तरी पण प्रभू दाखवत आहे की त्याने ह्या आनंदापासून तो पारखा राहिला. त्याचा दोष काय आहे तर प्रभू येशू ख्रिस्त त्या दाखवत आहे की जी देवाची आज्ञा आहे की तो आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने प्रीती कर आणि जशी आपल्यावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. ह्या मोठ्या मुलाने पित्यावर म्हणजे देवावर प्रीती करायला पाहिजे होती, ती केली नाही. शेजाऱ्यावर म्हणजे आपल्या बंधूवर त्याने प्रीती केली नाही, बापालाही क्षमा केली नाही. म्हणून असं म्हटलं की त्याचे दोष प्रभू या ठिकाणी या पद्धतीने दाखवत आहे. तो स्वतःच्या दृष्टीने इतका स्वतःला धार्मिक नीतिमान समजत आहे की त्याचं पाप नाही सांगत, त्या भावाचं पाप. हा माझा भाऊ एवढं बर्बाद करून इतकं उधळून आणि तो घरी आला, त्याचा दोष आपल्याला त्या प्रभूने त्या प्रार्थनेमध्ये तो दाखला सांगितला ना. तो परुषी जकातदार प्रार्थनेला गेले. हा म्हणतो देवा मी किती चांगला आहे, मी नीतिमान आहे, दशावंत देतो, उपवास करतो, मी याच्यासारखा नाही. हा म्हणतो हे देवा मस्त पाप्यावर दया कर. यामध्ये ह्या दोन व्यक्ती, एक पापी आहे, एक नीतिमान आहे.
खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताला हे दाखवायचं होतं की तो स्वतःच्या दृष्टीने स्वतःला धार्मिक समजत होता, की मी किती धार्मिक आहे, मी किती नीतिमान आहे. हेच हे शास्त्री आणि परुषी स्वतःसाठी समजत होते. ह्या इतरांना पापी समजत, इतरांचे गुणदोष ते उघड करत, पण स्वतःबद्दल काही बोलत नव्हते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने जे दाखले दिले अनेक, त्याच्या म्हणतो अरे तू दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ तुम्हाला दिसतं आणि आपल्या स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ तुम्हाला दिसत नाही का? प्रथम हे उपटून फेकून दे. आणखीन एक पाप या थोरल्या बंधूचा, इतका नीतिमान आहे, इतका संताचं जीवन जगणार आहे, परंतु त्याच्यामध्ये गर्व होता. इतके वर्ष मी बापाची सेवा केली, इतके वर्ष मी बापाची चाकरी करत आलो, मी कधी हक्काने एक मेंढरू कापलं नाही, मित्रांबरोबर मेजवानी केली नाही. परंतु या उधळ्याने, या भ्रष्ट झालेल्या या पाप्याने आपल्या बापाचं सर्व उधळून टाकलं आणि आपला बाप त्याच्यासाठी एवढा मोठा आनंद, एवढा जल्लोष करत आहे. आणि त्याला असं म्हटलं की राग आला, भयंकर राग आला. आपल्याला कायनाने हवेलाच्या गोष्टीकडे जर हे दाखला नेतो की त्या कायनाला इतका राग आला, देवाने त्याला म्हटलं रागाला आवर तू, आणि त्याने आपल्या भावाचा खून केला. म्हणून गर्व हे पातक, राग, भयंकर राग आपल्या भावाबद्दल उफाळून आला आणि म्हणून तो आज जायला तयार होईना, रोसून बसला. बाप त्याचं इतकी विनवणी करत आहे, आग्रह करत आहे, परंतु त्याने ऐकलं नाही आणि म्हणून त्याने आनंद गमावला. सर्वांनी आनंद उपभोगला, जे पातकी होते ते पापी पण त्या आनंदामध्ये सहभागी झाले, आनंद त्यांनी उपभोगला. पण जो नीतिमान, जो स्वतःला संतासारखं जीवन जगणारा, तो बाहेरच राहिला. देवाच्या राज्यामध्ये जे पापी आहेत, कसबीने आहेत, फटाफट पश्चाताप करून देवाच्या राज्यात ते आले. तो चोर तर अगदी शेवटच्या क्षणाला देवाच्या राज्यात आला, परंतु देवाचे म्हणवणारे त्या देवाच्या घरातच हरवले आणि कायमचे ते आजपर्यंत या आनंदापासून पारखे झालेले आहेत. म्हणून या दाखल्यावरून एकच आपल्याला लागूकरण करायला सांगू इच्छितो की बाहेर उभे राहू नका. बाहेर उभे राहू नका म्हणजे रुसून, फुगून, गर्विष्ठ होऊन, स्वतःला नीतिमान समजून पित्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला या. आणि पिता आपल्याला आग्रहाने आमंत्रण देत आहे की या, आता मेजवानी तयार झालेली आहे. हा आनंदोत्सव करा, त्याचा आनंद घ्या. आणि मागच्या वेळेस तो दाखला येशूने सांगितलेला आहे की ते मेजवानीला ह्या लोकांनी आमंत्रण नाकारलं, किरकोळ साधे कारण दाखवून आणि वंचित राहिले. देवाच्या राज्यात पाप्यांसाठी आजही प्रभू तो म्हणतो बोलवा त्यांना, अजून जागा आहे, घेऊन या. जे लायक नव्हते त्यांना देवाने आपल्या राज्यात बोलवलेलं आहे. म्हणून या तिन्ही दाखल्यांवरून या 15व्या अध्यायामध्ये आपल्यासाठी हे लागू करणं आहे. देवबाप करू ही वचनं आपण सर्वांसाठी आशीर्वादित करू. थँक्यू. मी माननीय पठारे पाळक साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी. परमेश्वराला धन्यवाद देतो कारण की ही सुंदर पवित्र वचनं आमच्या कानी पडली. प्रभूला धन्यवाद असो आणि प्रियजन हो. आनंद आहे, सोबतच क्षमा करण्याची किंवा क्षमेचा जो आनंद आहे तो देखील आपण या पवित्र वचनातून पाहून घेतला. अतिशय सुंदर चित्र आम्हाला या ठिकाणी 15व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. महत्त्वाचं हेच आहे की प्रभूकडे पश्चाताप करून वळणं हे महत्त्वाचं आहे. आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी सारा आदर, मान, महिमा परमेश्वराला असो. आपल्या नित्य प्रार्थना विनंत्या आहेत, त्या सर्व आपल्या नित्य प्रार्थना विनंत्यांमध्ये आजारी प्रियजनांची आपण आठवण करणार आहोत. आपण रहिता अक्कांसाठी, जुलियाना अक्कांसाठी प्रार्थना करूया. प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव. जुलियाना अक्का गायकवाड उपचारासाठी नाशिक या ठिकाणी आहेत. त्यांचं जे डेली रुटीन चेकअप आहे ते देवबापाने आशीर्वादित करावं.
सोबतच आजारी प्रियजनांची आठवण करीत असताना मंडळीमध्ये सध्या ऊन वाढलेलं असल्यामुळे सर्दी, खोकला, ताप, ऊन लागणे असे प्रकार होत आहेत. तर आपल्या नंदुरबार शहरातलं तापमान नियंत्रित असावं यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. सोबतच विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहे, सध्या परीक्षा सुरू आहे, त्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करू. सोबतच विशेष विनंती करूया आपल्या प्रिय भारत देशासाठी. आणि सोबतच सुनीता विल्यम्स या परतीच्या प्रवासासाठी आहेत, तर त्यांचा प्रवास व्यवस्थित व्हावा यासाठी आपण विश्वासणारे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करणार आहोत. तर आणि सोबतच येत्या महिन्यामध्ये पॅशन वीक आपला साजरा केला जाणार आहे. ह्या पॅशन वीकसाठी सन्माननीय वक्तेगण आपल्याला लाभलेले आहे. पास्टर राजीव जयस्वाल नाशिक या ठिकाणावरून आणि संजय सिंग हे आपल्याला प्राचार्य आहेत. रेव्हरंड संजय सिंग हे पुणे या ठिकाणाहून लाभलेले आहेत. तर येणाऱ्या वक्तेगणांसाठी सोबतच विद्यार्थी बाप्तिस्मा वर्गामध्ये अध्ययन करीत आहेत. 7 महत्त्वपूर्ण विषय त्यांना शिकवले गेलेले आहे. येणारे 3 विषय शिकवून मंडळीसमोर ते परीक्षा देऊन आपला विश्वास जाहीर करणार आहेत. तर ह्या विशेष महत्त्वपूर्ण विनंत्यांसाठी सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपणाला विनंती असणार आहे, आपण पुढे यावं व प्रार्थना करावी. त्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणू व रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आशीर्वाद देतील. मग मी उद्याच्या सूचना देतो. प्रार्थना करू. पवित्र आमच्या दयाळू स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावात या सायंकाळी आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तू आपली पवित्र वचने पुन्हा एकदा तू आमच्यासमोर आणलीस. तुझ्या दासाकरवी त्याबद्दल मी धन्यवाद देतो. प्रभू, तुझ्या वचनामधून तू हे सांगण्याचा प्रयत्न केला त्या काळी आणि आजही, की हरवलेली अवस्था किती भयानक असते आणि अशा अवस्थेमध्ये जे हरवलेले मनुष्य प्रभू त्याला शोधण्यासाठी प्रभू येशू तू जगामध्ये आला. खरोखर प्रभू आम्ही धन्यवाद देतो. उधळ्या पुत्र, हरवलेले नाणे आणि हरवलेला मोठा भाऊ, जे त्यांचं चित्र प्रभू आमच्यासमोर तुझ्या वचनामधून ठेवलं. उधळा पुत्र जगामध्ये हरवला होता. जे स्त्रीचं नाणं आहे ते घरामध्येच हरवलेलं होतं. त्या काळामध्ये 10 आज्ञांचं प्रतीक म्हणून तो एक हार ते घातले जात होता आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट ती घरामध्येच हरून बसली. प्रभू, आज देवाची मंडळी जे घर आहे, आज आम्ही पाहतो हे चित्र की अनेक लोक घरामध्ये राहून देखील ते हरवलेले आहेत आणि त्यांना देखील शोधण्याची फार मोठी गरज आहे. आणि म्हणून स्वर्गीय पित्या, या वचनामधून तू आमच्या संगती बोलत आहेस आणि खरोखर प्रभू आज पण तू आपलं कार्य तू करीत आहेस. त्या काळी स्वधार्मिकतेमध्ये जे हरवलेले होते शास्त्री पुरुषी, मोठ्या भावाचं एक प्रतीक म्हणून, हो प्रभू, हे भयानक चित्र होतं आणि अशा स्थितीमध्ये राहू नये म्हणून प्रभू येशू सर्वांनी पश्चाताप करावा ही तुझी इच्छा होती आणि आजही आहे. प्रभू, मी धन्यवाद देतो या सर्व तुझ्या पवित्र वचनाबद्दल. प्रभू, आज जी आजारी बहीण आहे तिच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, जी उपचार करीत आहे नाशिक या ठिकाणी. हैदीबाई, तिच्याबरोबर तू राहा. तुझी दया आणि तुझी कृपादृष्टी तिच्यावर तू ठेव. दया कर परमेश्वरा. धन्यवादित स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. या सर्व बदलणाऱ्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे आजार, सर्दी, खोकला, ताप आणि व्हायरस, या सर्व गोष्टी यामधून तू आपल्या लेकरांचं रक्षण कर. त्याचप्रमाणे प्रभू, येणाऱ्या दिवसामध्ये जी लेकरे वचन शिकली आहेत आणि तुझा स्वीकार करून ते बाप्तिस्मा घेणार आहेत, त्यांच्या मनाची तू तयारी कर. आणि जे काही सत्य प्रभू त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे त्यांनी ते सत्य स्वीकारावं, विश्वास ठेवावा आणि विश्वासाने त्याने बाप्तिस्मासाठी तयार व्हावा म्हणून तू आपली कृपा पुरीव. प्रभू येशू, येणाऱ्या महिन्यामध्ये दुःख सणाचा सप्ताह आहे
आणि पुन्हा आम्ही तुझ्या वधस्तंभाकडे, तुझ्या दुःखाकडे आमचं चित्त आणि मन लावत असताना तुझे दास येणार आहे, त्यांच्याद्वारे येणारं वचन प्रभू आम्हा सर्वांसाठी एक नवीन प्रकाशन असं व्हावं. तुझ्या दुःखसणाचं आणि वधस्तंभाच्या मृत्यूचं मर्म महत्त्व प्रभू पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये आम्ही समजून घ्यावं आणि आम्ही तुझ्या दुःखाचे वाटेकरी होऊन आम्ही गौरवामध्ये प्रभू तुझ्या गौरवामध्ये आम्ही येण्यासाठी तू कृपा पुरीव. येणाऱ्या दासांना तुझी कृपा पुरीव प्रभू अशी मी प्रार्थना विनंती करतो आणि आम्हा सर्वांसंगती प्रभू या समयामध्ये तुझी दया आणि कृपा दृष्टी ठेव. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने आपल्या शिष्यांना शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. बाळकसाहेब आशीर्वाद देतील. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या सर्व तुझ्या प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये जे वचन ऐकत आहे त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू तुझीपर्यंत असो. आमेन. ख्रिस्ता पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या बुधवार, उद्या सकाळी 10 ते 11 या वेळामध्ये आपला बायबल स्टडी चर्चमध्ये होईल. सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब प्रगटीकरण शिकवत आहेत आणि 14व्या अध्यायापासून पुढील अध्याय आपण उद्या अध्ययन करणार आहोत. तर उद्या सकाळी 10 ते 11 बायबल स्टडी चर्चमध्ये होईल व सायंकाळी 6 ते 6:30ची जी सायंकाळ प्रार्थना आहे ती सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब हे घेतील. सर्वांना सलाम.